नमस्कार, मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये। हेल्थ केअर 3 टप्प्यात प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर। आजच्या टॉपिककडे वळण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा चॅनलचे व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी। वळूया आजच्या टॉपिककडे। आजचा आपला टॉपिक आहे प्रेग्नन्सीमध्ये कोणते खाद्यपदार्थ टाळायला हवे, प्रेग्नन्सीमध्ये काय खाऊ नये। तर सुरुवातीला मी एक गोष्ट सांगू इच्छिते की एक प्रॉपर चांगला डाएट प्रेग्नन्सीमध्ये काय फॉलो करायचा आहे याच्यावरती व्हिडिओ केला आहे। तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर प्रेग्नन्सी डाएटवर एक व्हिडिओ आहे, तो आय बटनवर जाऊन तुम्ही पाहू शकता। त्यानंतर काय खाऊ नये ह्या गोष्टी आणि काय खावं ह्या गोष्टी तुम्ही जेव्हापासून ठरवता की तुम्हाला बाळ हवं आहे तेव्हापासूनच त्या तुम्ही अंमलात आणा, फॉलो करा। कारण कसं असतं, बऱ्याचदा प्रेग्नन्सी आपल्याला राहिली आहे हे उशिरा कळतं। त्यामुळे जर तुम्ही एक चांगला प्रॉपर डाएट फॉलो करत असाल, अनावश्यक गोष्टी टाळत असाल आहारातून, तर हे तुमच्यासाठी, तुमच्या होणाऱ्या बाळासाठीच फायदेशीर असतं। तर कमी क्वांटिटीमध्ये, म्हणजे अगदी सगळ्यात पहिले सांगते, जे तुम्हाला लिमिटेड खायचं आहे ते म्हणजे बाहेर जे विकतचं तूप मिळतं, घरगुती तूप तुम्ही खाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। पण जे विकतचं तूप आहे, डालडा, चीज, त्यानंतर बटर, तेल, खवा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रमाणात घ्यायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला टाळायचं आहे ते म्हणजे बाहेरचे तळलेले पदार्थ, वडा, भजी, त्यानंतर फरसाण, बर्फी, पेढा, गुलाबजामुन, त्यानंतर बेकरी प्रोडक्ट्स कोणते आहेत, केक, पेस्ट्री, क्रीम बिस्किट। इन शॉर्ट, हे जे बाहेरचे पदार्थ आहेत, जे प्रिझर्वेटिव्ह फूड्स असतात ते सुद्धा तुम्हाला टाळायचे आहेत। म्हणजे जंक फूड टाळायचं आहे। प्रेग्नन्सीमध्ये जेवढा तुम्ही घरगुती आहार घ्याल तेवढा तुमच्यासाठी चांगला आहे। या सर्व गोष्टीतून एक गोष्ट लक्षात घ्या की बाहेरचं खाद्यपदार्थ जे आहेत आणि आपले घरचे जे असतात त्याच्यामध्ये खूप अंतर असतं। म्हणजे हायजीनच्या बाबतीत बोलायचं झालं तरीसुद्धा, त्यानंतर जे बॅक्टेरिया असतात त्याच्यामुळे सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं। त्यामुळे हे सगळे खाद्यपदार्थ तुम्ही अव्हॉइड करा। त्यानंतर जे गरम पदार्थ असतात ते तुम्हाला आहारातून टाळायचे आहेत। तीळ, खसखस, त्यानंतर कोकोनट ग्रेव्हीमध्ये केलेल्या भाज्या तुम्हाला अव्हॉइड करायच्या आहेत। त्यानंतर पापड, लोणची, चटणी आणि जास्त स्पायसी फूड, अगदी मसालेदार पदार्थ जे असतात ते सुद्धा तुम्हाला टाळायचे आहेत। मसालेदार पदार्थ यासाठी की प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याचदा जळजळ होते आणि मसालेदार पदार्थांमुळे सुद्धा कधीकधी युरिन पास करताना सुद्धा जळजळ होते। त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला अव्हॉइड करायच्या आहेत। त्यानंतर रेडी टू ईट मसाला, केचप, जाम, त्यानंतर रेडी टू कुक जे फूड असतात हे तुम्हाला टाळायचे आहेत। त्यानंतर जे ड्रिंक्स आहेत, मग ते अल्कोहोल असू दे, सॉफ्ट ड्रिंक असू दे, म्हणजे जे सोडायुक्त जे ड्रिंक्स आहेत हे सगळे तुम्हाला अव्हॉइड करायचे आहेत। याआधीही सांगितलं आहे, चहा, कॉफी, सोडा, सॉफ्ट ड्रिंक्स हे सगळं तुम्हाला अव्हॉइड करायचं आहे। त्यानंतर अव्हॉइड करायचं आहे ते म्हणजे अल्कोहोल, स्मोकिंग, टोबॅको, च्युइंग। ठीक आहे। त्यानंतर वळूया नॉनव्हेज फूडकडे। तुम्ही काय अव्हॉइड करायचं आहे? अंड्याचा पिवळा भाग, हाफ फ्राय ह्या गोष्टी अव्हॉइड करायच्या आहेत। जे चिकन, मटन किंवा अंडंसुद्धा व्यवस्थित बॉईल केलेलं, व्यवस्थित कुक केलेलं असलं पाहिजे। इवन आपण जे बाहेरून भाज्या आणतो, फळं आणतो, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित धुतल्या पाहिजेत। तुम्ही मिठाच्या पाण्याने सुद्धा धुवू शकता। अगदी स्वच्छ धुवून भाज्यासुद्धा अगदी व्यवस्थित पूर्ण शिजलेल्या असायला हव्यात। त्यानंतर फिश अगदी कमी प्रमाणात समावेश करा। फिशमध्ये पण ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, बट फिश ह्या व्यवस्थित कुक असाव्यात आणि जास्त प्रमाणात आहारात समावेश नाही करायचा आहे, कारण फिशमध्ये मर्क्युरीचं प्रमाण जास्त असतं, हे डेंजरस असतं प्रेग्नन्सीमध्ये। त्यानंतर अनपाश्चराइज्ड मिल्क म्हणजे रॉ मिल्क जे असतं ते तुम्हाला अव्हॉइड करायचं आहे। दूध चांगलं उकळून मगच प्यायचं आहे किंवा पॉश्चराइज्ड मिल्क तुम्ही पिऊ शकता। त्यानंतर फळं कोणती अव्हॉइड करायची असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो। तुम्ही कुठल्याही फळांचा आनंद घेऊ शकता, पण फक्त जी गरम फळं आहेत जसं की पपई, तर हे सुरुवातीला तुम्ही अव्हॉइड करा। 9व्या महिन्यामध्ये तुम्ही त्यांचा आनंद घेऊ शकता।
असं कोणतं फळ नाही आहे की ते जे नाही खायला पाहिजे. फक्त त्यांची जी प्रॉपर्टी की गरम असतं, सुरुवातीचे 3 महिने गरम पदार्थ टाळायला हवेत, त्यामुळे पपई टाळावी. ती तुम्ही 9व्या महिन्यामध्ये खाऊ शकता. बऱ्याच जणांचा मला असा प्रश्न असतो की केळी खाऊ शकतो का? तर खाऊ शकतो. फक्त कुठलीही गोष्ट ही तुम्हाला एका लिमिटमध्ये खायची आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाही आहे. बाहेरचं जे मी जंक फूड सांगितलं ते अव्हॉइड करायचं आहे, कारण त्याच्यामध्ये काही न्यूट्रिएंट्स नसतात. त्याच्यामध्ये जे फॅट असतं त्याच्याने तुमचं वजन जास्त वाढण्याची शक्यता असते, म्हणजे त्याचा तुम्हाला काहीच फायदा नाही आहे. त्यामुळे जंक फूड अव्हॉइड करा, मैदा अव्हॉइड करा. तर या सर्व गोष्टी आहेत ज्या तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये अव्हॉइड करायच्या आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा आणि पॉझिटिव्ह रहा.